शिवाय नमस्तुभ्यम। तर आता सकाळचे 9 वाजलेले आहे आणि मी करते सगळ्यात आधी पूजा, कारण की स्वयंपाक करायचा आहे। स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे आज वाटाणे आणि तुरीचे दाणे आहेत, तर त्यापासून मसाल्याच्या पोळ्या म्हणजे पराठे बनवणार आहे। नंतर त्याला सोबत एखादं चटणी दह्याची, नंतर मग जीरा राईस, तर हे सगळं बनवणार आहे। चला तर सगळ्यात आधी पूजा करते, कारण की यांना जायचं आहे दुकानात लवकर आणि नाश्ता तर सकाळी होतच नाही, सगळ्यात आधी जेवणच होतं आणि नाश्ता तर मी बनवतच नाही। मुलं शाळेत गेलेले नाही आहे, कारण की आज आहे महाराष्ट्र बंद, तर सगळं शाळेला पण सुट्टी आहे। शोतार ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिन्दं ब्रह्मासि त्वं सा। गजानन गणपति महाराज की जय। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवे पूर्वे प्रेम कृपा दळाची, कांटी धडके माळ मुक्ता फळाची मूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे माळा सरणे मात्रे माळा, कामना पूर्ती जय देव। चिवटी कुमकुम केशरा, हिरे जडता मुकुट शोभतो बरा, रुंजू
उद्याला मी असं ठरवलं की बोरगावला जायचं, कारण की बंकूचा वाढदिवस आजी आजोबा हे बोरगावला करणार आहे. तसा तर त्याचा वाढदिवस 5 तारखेला शेगावला केला, पण आजी आजोबांना बोरगावला करायचा आहे वेगळ्या पद्धतीने. तर बहुतेक मी जायचं ठरवलं, पण यांना अजून विचारायचं आहे. जर हो म्हटलं नक्की नाही अजूनही. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. संध्याकाळचे वाजलेले आहे 9:15. आणि चला तर आजचा ब्लॉग पण इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटंसं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.